इन मध्ये पाहायला मिळते. दोन्ही ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. त्यांनी इथनं सामन्याला जशी होईल सुरुवात. तर इथनं सामन्याला सुरुवात होते आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांना त्रिवार मानाचा मुजरा. आणि या स्पर्धेचा आजचा मेगा संडे मेगा फायनलचा दिवस आहे. आणि मेगा फायनलच्या संडेच्या दिवसामध्ये ही लढत पहिली. इथनं गेम ऑन पंचांचा ग्रीन सिग्नल. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम. आणि सामना इथनं सुरू. लेट्स प्ले. पहिला बॉल नयन गोलंदाजी मार्कवर. दरम्यानचा पहिला बॉल लॉक केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चेंडूला अडवतील तब्बेही. 2 धावा एकवटल्या जातात. 2 ने मात्र इथना संघाचा अकाउंट ओपन केलाय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. एका बाजूला नॉन स्ट्राईक एंडला देवा शिसवेला पाहतोय आणि नॉन स्ट्राईक एंडला भगवान गायकर. P1च्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती नयन P1 मध्ये गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या आहेत. वन्स अगेन पालेगाव यांकडनं नयन पुन्हा सज्ज झाला. दरम्यानचा हा चेंडू पडल्यानंतर हलकासा बाउन्स होऊन निष्काच्या हातामध्ये विसावतोय. आणि हा इथनं डॉट बॉल आलाय. नयनने इथं डॉट बॉलला सुरुवात केली आहे. पालेगावचा क्रीडांगण भव्य दिव्य असं क्रीडांगण आपण पाहतोय. आणि या क्रीडांगणावरती अनेक साऱ्या टुर्नामेंट होत असतात. एक नामांकित टुर्नामेंट आपण पाहत आलोय बुलेट्स टुर्नामेंट. दरम्यान दिवासाठी हाही बॉल मध्ये व्हेरिएशन पाहायला मिळतंय. नयनकडे क्षमता आहे. प्रत्येकी चेंडू मध्ये व्हेरिएशन पाहायला मिळतंय. कधी गतीमध्ये परिवर्तन. त्यानंतर ऑफ कटर लेग कटर माझ्या हातमध्ये पेश करत असतो. आणि त्याच प्रकारची कामगिरी नयन सत्याने करत असतो आपल्या संघासाठी. इथना 3 चेंडू अटळलेत. 2 धावा खर्च केल्यात. दरम्यानचा हा बॉल देवासाठी. पठाण बॉलचा संपर्क नाही. आणि इथनं सलगचा येतो हा तिसरा डॉट बॉल. चा 5 चेंडू आणि 2 धावा खर्च केल्यात. नयनने अप्रतिम कामगिरी केली आहे. P1च्या पहिल्या षटकामध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी करायची असते आणि नयनने ते दाखवून दिलंय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा 4था बॉल डॉट देवाच्या बॅट मधला. दरम्यानचा हा फटका लॉक केलाय. चेंडू नो मॅच लाईन मध्ये ट्रॅव्हल आणि चेंडू थांबणार नाही. चेंडू निघून चाललाय. सीमा रेषा बाहेर येतो हा चौकार. आणि चौकारच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 6 आकड्यावरती. एक षटक इथनं मात्र समाप्त झाले. आणि नक्कीच दुसरा सामना आजच्या दिवसामध्ये टीम चिचपाडा आणि त्यांच्या अंगेस आरबी प्रतिष्ठान वरप. दोन्ही संघ आपण वेळेवरती उपस्थित राहा. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर इथनं पहिल्या षटकाचा विचार केला. नयनने फक्त 6 धावा खर्च केल्या. चांगल्या प्रकारची कामगिरी केली आहे. आणि आता दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती विनायक आलाय. इथनं ही पहिला बॉलला मात्र इथनं डॉट बॉलने सुरुवात केली आहे. दुसऱ्या षटकामध्ये विनायक आलाय. सेकंड स्पेल मात्र P2 सदर मध्ये सुरू आहे. आणि इथनं भगवान स्ट्राईक आहे. दरम्यानचा पुढचा बॉल
प्रचंड वेग आहे चेंडूमध्ये. इथनं झेलची संधी आहे परंतु चेंडू नवमा स्थानमध्ये ट्रॅव्हल झाला. एक झाली कंप्लीट आणि इथनं दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली गेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट मध्येच्या आतमध्ये देवा शिसवे आणि भगवानला पाहतो आपण. ही सलामीची जोडी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे आणि धावसंख्या फक्त पाहिली गेली तर दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि 8 धावा लागल्या धाव फलकावरती. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय विनायक दुसऱ्या षटकामध्ये. हा फटका बॅटची लिडिंग एज आणि त्यांच्या मागे अविनाशला पाहिला आपण इथनं आणि इथं बॅकअप खराब आहे मैदानाच्या खराब क्रिकेट पाहायला मिळतं. कदाचित या चेंडूवरती एकेरी धाव नव्हती परंतु अविनाशने डायरेक्ट हिट केला. त्यानंतर बॅकअप यांच्याकडनं चुका पाहिल्या आणि त्यानंतर ही सिंगल एकवटली गेली. आता दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी मार्क वरती विनायकला पाहतो आपण. विनायक त्यानंतर बरेचसे खेळाडू आज आपण उपस्थित नाहीये. तुषार असतील, हरीश जाधव, हेमंत भोईर असतील, अनेक खेळाडू असं या टीम मध्ये पाहायला मिळत नाहीयेत. परंतु नयनने ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे पहिल्या षटकामध्ये मस्त गेम. देवा शिसवे यांना स्ट्राईक आहे. विनायक सज्ज झाला पुन्हा एकदा दरम्यानचा हा बॉल प्रचंड वेग होता चेंडू मध्ये. स्वतःच्या फॉल तुम्ही चेंडूला अडवतील. दप ही 2 धावा एकवटल्या जातील. आणखीन 2 धावा. सिंगल डबलला प्राधान्य दिले गेले मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये एक चौकार आला होता. त्यानंतर जर पाहिलं गेलं तर अद्याप एकाच मोठा फटका आला नाहीये. प्रथम स्पर्धा पालेकर चषक 2026 मेगा संडे मेगा फेस्टिवल मेगा फायनलचा दिवस आहे आज. दरम्यानचा हा फटका देवा शिसवेच्या बॅट मध्ये लॉक केला. इथनं झेलची संधी नाकारता येणार नाहीये. पहिला धक्का टीम गोरपे संघाला. विकेटचं पतन मैदानाच्या मध्ये. देवा शिसवे बॅक टू पवेलियन. आयोजकांच्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचतायत का? टीम नेवाळी संघाला इथनं 2 धावांची पॅनल्टी दिली जाईल. ती सेकंड इनिंग मध्ये आम्ही ऍड करू. अंदाज तिसऱ्या क्रमांकावरती मलंगडचा हार्दिक पांड्या म्हणून त्याची ओळख आहे. विकास पाटील दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. विकास पाटील यासाठी हा चेंडू चांगल्या प्रकारचा चेंडू होता आणि इथनं चेंडू थांबणार नाही. विकास पाटीलच्या बॅटमधनं हा पहिला चौकार आणि आता चौकारानं सुरुवात केली आणि षटक क्रमांक इथनं दुसरं संपन्न होतं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाबड जाऊन पोहोचली ती 15 धावा. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा नयन आलाय. गोलंदाजी मार्क वरती पहिल्या षटकामध्ये नयनने 6 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा पाहिला आपण. विनायकने
अप्रतिम कामगिरी केली तरी शेवटच्या बॉलवरती चौकार. दरम्यानचा भगवानसाठी हा बॉल लॉक केलाय. विकेटला शतक आहे तिथे सिंगल. सिंगलच मिळेल इथनं, सिंगल पेक्षा जास्त काय मिळणार नाही. या सिंगल इक्वडली गेले. सिंगलने स्ट्राईक रोटेट म्हणजे आतमध्ये केली गेली. आता विकास पाटील ऑन स्ट्राईक. शेवटच्या चेंडूवर ते विकासने चौकार ठोकला होता आणि इथनं चांगली सुरुवात करून दिली विकासने. सगळेन तयार नाही. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती पालेगाव एंडकडनं आणि विकास सज्ज. विकाससाठी हा बॉल मोठा फटका लॉक केलाय. चेंडू मात्र आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू चाललाय निघून. येतोय हा दुसरा चौकार विकासच्या बॅटमधनं. दुसऱ्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती एक चौकार विकासच्या बॅटमधनं आला होता. त्याचनंतर जशी भगवानने सिंगल एकवडून विकासकडे एक स्ट्राईक रोटी केली. कारण विकासकडे क्षमता आहे. विकासच्या बॅटमध्ये धावा बनवू शकतात आणि विकासने सातत्याने प्रत्येकी सामन्यामध्ये दाखवून दिलंय. अनेक साऱ्या स्पर्धा विकासने मात्र गाजवल्यात फलंदाजीच्या जोरावरती. विकाससाठी हा फटका मिड विकेटला ट्रॅव्हल केला. चेंडू आनंद कार्पेट शतक आहेत तिथे. एकच धाव आली आणि इथनं सिंगलने पुन्हा स्ट्राईक भगवानकडे देण्यात आली. तिसरं षटक प्रगतीपथावर पाहतो आपण. गोलंदाजी मार्कवर नयन भोईर आला आहे तिसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आणि इथनं चांगल्या प्रकारची कामगिरी करतोय. पहिल्या षटकामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारची कामगिरी केली. दरम्यानचा पुढचा बॉल नयन सज्ज झाला. भगवानसाठी हा बॉल प्रचंड वेग आहे नयनकडे. प्रत्येकी चेंडूमध्ये नयनला आपण व्हेरिएशन करताना पाहतोय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय सतत. तरी तिसरं षटक पाहतोय आपण. 21 धावा धावफलकावरती 21 लॉस ऑफ 1 विकेट असं समीकरण पाहतोय टीम घोरपेचा. भगवानसाठी हा बॉल आणखीन एक इथनं अंपायर आमच्यापर्यंत वळतायत आणि अतिरिक्त बॉल आणि अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. 22 धावा धावफलकावरती लागल्यात. दरम्यानचा नयनचा हा बॉल हलक्याशा टॅप केलाय. चेंडूला शतक आहेत तिथे. ती पॉइंट म्हणून शतक खूप वेगाने आले चेंडूवरती आणि सिंगल पेक्षा जास्त काय मिळणार नाही. आणि इथनं पुन्हा एकदा सिंगलने विकास पाटील ऑन स्ट्राईक आहे. क्रीडांगण जर पाहिलं तर या खेळपट्टीवरती तुम्हाला 5 षटकामध्ये 50 ते 60 धावा बनवाव्या लागतील. दरम्यानचा हा बॉल मोठा फटका लॉक करायचा प्रयत्न. चेंडू आला कार्पेट लॉंग लेगला शतक धावताय चेंडू मागे. एक झाली कंप्लीट. दुसरी धाव कंप्लीट केली गेली मैदानाच्या आतमध्ये. तिसरा धावचा प्रयत्न होता परंतु भगवानने इथं नाकारलंय आणि इथनं 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24-24. एक 25 धावा धावफलकावरती.
अविनाश तर जिथनं 3 षटकार झाले तर एक दमदार व्यक्तिमत्व आमचे विजयदादा कोळेकर यांच्याकडनं 3 षटकारसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. विजयदादा कोळेकर यांच्या माध्यमातून 3 षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज इथनं खेळाडूंना सुवर्ण संधी आहे. आणि आजच्या दिवसामध्ये आपण मेगा संडे मेगा फायनल एन्जॉय करतोय. MTC लाईव्ह या वाहिनीवरून ही स्पर्धा कव्हर केली गेली आहे. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. भगवानसाठी हा बॉल प्रचंड वेग या चेंडूमध्ये सुद्धा चेंडू पडल्यानंतर कसा बाउन्स होऊन इष्टकाच्या हातामध्ये विसावतो आणि हा बॉल डॉट आलाय. पहिल्या षटकामध्ये डॉट बॉलने सुरुवात केली होती आणि चौथ्या षटकामध्ये सुद्धा डॉट बॉलने सुरुवात झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. अविनाश पण सेकंड तयार झाला. भगवानसाठी हा फटका प्रॉपर मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर हवेशी वातला करत षटकार 6 धावा. तर पाचचा हा बॉल डायरेक्ट देण्याचा प्रयत्न. यस अंपायर आमच्यापर्यंत वळतायत. दॅट इज व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आला इथनं आता षटकार त्यानंतर व्हाईट बॉल. एकतीस धावा. धाव फलकात लागत 31. धावा धावफलकावरती. विकास ऑन स्ट्राइक आहे. विकाससाठी हा खोल टप्प्याचा बॉल लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक आहेत महेश तिथे. महेशकडे चुका होणार नाहीये. तिथं डबलचा कॉल आणि चुकीचं कॉलिंग आणि खराब क्रिकेट बदलाच्या आतमध्ये अंग ऑफला आपण महेशला पाहिला. सिंगल एकवडली गेली आणि त्याच्या बॅट मधनं एक षटकार आला. तो भगवान आता स्ट्राईकला आहे आणि इथनं षटकार हॅट्रिक साठी विजयदादा कोळेकर यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अविनाशचा हा बॉल लॉक केलाय. शतषक आहे तिथे लॉंग ऑफला परंतु सेकंड टप्पावरती चेंडूला अडवतील आणि इथनं आणखी एक सिंगल. एक धाव सिंगल डबल आता येते मैदानाच्या आतमध्ये. तरी षटकार आला त्यानंतर सिंगल डबलला प्राधान्य दिले गेले. टीम कोरपे संघाच्या फलंदाजांनी इथनं विकास पाटील वन डाऊनला आलाय आणि विकासच्या बॅटमधनं त्यापैकी षटकार पाहायला नाहीये. त्या खेळासाठी विकासला जाणला जातो मैदानाच्या आतमध्ये. यासाठी जाणला जातो विकास पाटील आणि चेंडू थांबणार नाही. चेंडू मिड विकेट कव्हर. चेंडू सीमा रेषा बाहेर येतो हा दर्जेदार षटकार. विकाससाठी हा बॉल स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडूला अडवला अविनाश आणि ते 4 षटकांचा खेळ संपलाय. आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना टीम जय खांडेश्वर गोरपे संघ जाऊन पोहोचलाय. 41 धावा. 41 धावा. 4 षटक कंप्लीट झाली. आता शेवटचं षटक आहे. स्लॉगरचं षटक देतो षटक आणि सचिन पाटील 5व्या षटकामध्ये आता गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय.
41 धावा बनल्यात धावफलकावरती. एक विकेट देवाशिसवीची विकेट, त्यानंतर भगवान आणि विकासची पार्टनरशिप माझ्यामध्ये चांगली झाली आहे, कारण 41 धावा धावफलकाला लागल्यात. सचिन पाटील स्लॉगरचे षटक आहे, रेट ओव्हर मध्ये आला. आता इथनं चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल आणि पहिला चेंडू इथनं पॉट आलाय. टीम निवाळीच्या गोलंदाजांचा विचार केला, चांगल्या प्रकारची सुरुवात करून दिली आहे. पहिल्या चेंडूवरती पहिल्या षटकामध्ये 2 धावा आल्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू डॉट, त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये 1 धाव, चौथ्या षटकामध्ये डॉट आणि पाचव्या षटकामध्ये सुद्धा सुरुवात डॉट बॉलनं झाली आहे. चांगल्या प्रकारचं कमबॅक. 41 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक आहे दरम्यानचा हा बॉल. आउटफील्ड फास्ट शतक आहेत तिथे, एक झाली कंप्लीट आणि एकच धाव. विकास पाटीलने आता स्ट्राईक ठेवली आहे स्वतःकडे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला होता मंचातमध्ये, परंतु दुसरी धावेतनं नाकारली विकासने आणि आता विकास ऑन स्ट्राईक. टेट ओव्हर स्लॉगरचं षटक सुरू आहे. सचिन पाटील सगळ्यां तयार झाला आहे पालेगाव एनकडनं. विकास सचिन दरम्यानचा हा फटका लॉक केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक नयन, तिथे एक झाली कंप्लीट आणि इथनं दुसरा धावेचा कॉल मात्र केला होता, परंतु दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली आणि इथनं 2 धावा येतील आणि 44 धावा. 44. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नयनला पाहिला आपण. लॉंग ऑनला चांगल्या प्रकारचा चेंडू पाहिला. दरम्यानचा हा फटका लॉक केला. चेंडू बऱ्याच काळ हवेमध्ये, कॉटन बॉल आणि टिपलाय झेल आणि संपला इथनं आता विकास पाटीलचा खेळ. विकेटचं पतन, आणखीन एक धक्का टीम घोरपे संघाला. वन्स अगेन सचिन पाटील. दरम्यानचा हा बॉल इथनं चेंडू पडल्यानंतर इष्टांच्या वरून निघून जातो, इष्टकाच्या हातामध्ये विसावतो आणि हाही बॉल इथनं लढाला आहे आणि आता 5व्या षटकातील शेवटचा बॉल असेल. चव्वेचाळीस धावा 44 असं समीकरण पाहतो आणि निर्णायक बॉल आहे. शेवटच्या बॉल तर किती धावा बनतील. सागर पाटीलसाठी हा फटका चांगला आहे. अंडर कार्पेट चेंडू लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक एक झाली कंप्लीट आणि इथनं दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली गेली आणि इथनं 2 धावाच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय. 46 धावा आणि इथनं 5 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथमतः फलंदाजी करणारी टीम जय खंडेश्वर गोरपे संघाने बनवल्या त्या 46 धावा आणि विजयासाठी बनवायच्या त्या टीम जय भोले निवाली संघाला 47 धावा. तस इथनं पूर्वा 11 जय भोले नेवाली संघ 46 बनल्या. 47 धावांचं लक्ष्य सेट केले टीम जय खंडेश्वर गोरपे संघानं आणि
यस 2 धावा पेनल्टीच्या ऍड केल्या जातील 48 जिंकण्यासाठी. 49 लक्ष आहे मैदानाच्या आतमध्ये आणि 49 लक्ष घेऊन उतरेल टीम गोरपे संघ. तत्पूर्वी करूया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन. ऐकूया डोंबिवली विभागातले एक नामवंत समालोचक आजच्या दिवसामध्ये आमच्यासोबत जॉईंट आहेत असेच आमचे प्रथमेश ठाकरे सर यांचा आवाज. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच प्रशांतजी भाग्यवान. पहिलाच बॉल मिडांच्या डोक्यावरनं डीप मध्ये लॉंग ऑनला कॅच केले. ड्रॉप खंडराला वंदन करून अखंड हिंदुस्थानाचं राजदैवत राजश्री छत्रपतींना मानाचा त्रिवार मुजरा अर्पण करत असताना पाळेगावच्या ग्रामदेवते चरणी नतमस्तक होऊन मी समालोचक प्रथमेश ठाकूर कल्याण तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. 2 दिवसीय क्रिकेटची स्पर्धा आजचा दुसरा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा आणि ते सेकंड इनिंग दुसऱ्या डावावर सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवरती जजमेंट करता आलं नाहीये. सोपा झेल ड्रॉप करण्यात आलाय. फिल्डर तिकडे आपण पाहत होतो मेरी शिसवेला. सोपा झेल होता. रोशन सर या पहिल्या बॉलवरती असेल गॅदर केला असता कलेक्ट केला असता तर मात्र इम्पॅक्ट पडला असा मॅच मध्ये. पण या फटक्याच्या आता अक्षरशः चटके लागतील कारण कॅच ड्रॉप झाल्याच्या नंतर आलेला हा चौकार. हा प्रकारचा लॉफ्टी हिट आपल्याला पाहायला मिळाला. ऑफ स्टंप शाळकाचा बाहेर बॉल झाला. जागा बनवत असताना लॉफ्ट केलं. मॉडॉफच्या डोक्यावरनं थेट लॉंग ऑफ बाउंड्रीच्या पलीकडे. ओमसन टीसी लव मॉडर्न टेनिस क्रिकेट मागील काही वर्षांमध्ये वाहिनीला प्रचंड प्रेम मिळालंय आणि आज मात्र आपण पाहिलं तर जवळपास 20,000हून अधिक सबस्क्रायबर्स आपल्याला वाहिनीचे पाहायला मिळतात.
ऑन प्रयोग केलाय आणि 90,000 सबस्क्रायबर्स मेन स्पोर्ट्स चॅनल वरती आपण पाहतोय. ऑन साइडला आडव्या बॅटनं प्रहार करायचा होता, अपील झाली मोठी. पंचांवरती कोणतं इम्पॅक्ट नाईटचं वॅलिड डिलिव्हरी डॉट बॉलची समाप्ती. ऑन साइडला घ्यायचा होता, आवाज दाट अपील झाले. बॅटशी प्रथमतः संपर्क आहे पंचाने सांगितलंय. अगदी हाकेच्या अंतरावरती असलेलं गोरपे गाव या क्रीडांगणावरून देवाशिष यांच्या नेतृत्वाखाली हा संघ सातत्याने चांगले कार्य मननगड परिसरामध्ये करताना आपण पाहत आहोत. आणि दुसऱ्या बाजूला नेवाळी आपण पाहत आहोत. नजीकच्या संघांमध्ये गावांमध्ये ही लढत. ऑन साइडला फटका चांगलाय, वाऱ्याची साथ मिळते, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा येतोय चौकार. ओव्हर नंबर 1 चा खेळ कंप्लीट आफ्टर फर्स्ट ओव्हर 11. 11 धावा धावफलकावरती पहिल्या ओव्हर नंतर. मॉर्निंग मार्क मध्ये अजय पाटील आपण पाहणार आहोत. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू झाला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक, जिथे आउटफील्ड मध्ये तुम्हाला एकंदरीत 3 खेळाडू पाहायला मिळतात. आडव्या बॅटनं ऑन साइडला लॉफ करायचा होता, अवे फ्रॉम द बॉडी. इट्स वाईट बॉल. एक्स्ट्रा रन खर्च केले जाते. धावसंख्या पुढे अतिरिक्तच्या मदतीने आता 12 मॉडर्न टेनिस क्रिकेट होम्स MTC लाईव्हच्या माध्यमातून घरबसले ऑनलाईन प्रेक्षक जे आम्हाला जोडले जातात, त्या ऑनलाईन प्रेक्षकांचं देखील आम्ही स्वागत करतो. अगदी आपण पाहिलं तर सागर फराट, रोशन फराट, त्यानंतर आतिश फराट असेल, संस्कार फराट, यश आणि आयुष मुरबाडे यांना आपण पाहत आहोत. त्याच वेळेला प्रसन्न असेल, ही संपूर्ण लाईव्ह टीम. सॅम फराड आज आपण पाहत आहोत. त्याच वेळेला अगदी आपण पाहिलं तर नीरज फराड असेल. सातत्याने प्रत्येकाने भरपूर चांगली मेहनत या संपूर्ण वाहिनीसाठी केलेली आपण पाहिली आहे. धावसंख्या झाल्या तर 13. डॅशिंग बॉय ऑफ पालेगाव तेजस मस्कर यांचं देखील आगमन झालंय. स्वागत आहे आपलं देखील. थोडी दुखापतग्रस्त आहेत गोरपे संघाचे कंदे समर्थक ईश्वरला आपण पाहतोय. नेहमी गोरपे संघाचा सामना कुठे असू दे रोशन ते आवर्जून उपस्थित असतात. विकास भोईर, भुराबाई, स्वागत आहे आपलं देखील. धावसंख्या 13 होत आहेत. 13. ऑनसाइडला बिगेट करण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅट सावा तसा संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. हे बॉल जास्तीत जास्त हाताळणं अजयवाडीसाठी देखील फार महत्वाचं आहे, गोरपे संघासाठी फार महत्वाचं आहे. हो, चांगला बॉल बॉडी लाईनला हिट करतोय. ऑनसाइडला पूल करायचा होता, पण लेन तो ओळखता आली नाही चेंडूची. आणि शरीराचा वेध घेणारा हा चांगला चेंडू आपण पाहत आहोत. सुनील शेठ भोईर, गोरपे यशस्वी उद्योजक यांच्या देखील शुभेच्छा गोरपे संघासाठी येत आहेत.
रोहितचा वेग प्रचंड वाढलाय. यावेळी देखील चांगला बॉल आपण पाहतोय. क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी सध्या तरी अजय पाटील मैदानाच्या आतमध्ये करतोय. बॅक टू बॅक सलगचा चौथा डॉट बॉल. ज्या प्रकारे पहिल्या इनिंग मध्ये 4 बॅक टू बॅक डॉट आले होते, त्याच प्रकारे एकदा आपण पाहत आहोत 4 बॅक टू बॅक डॉट बॉल हातातोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज अजय. कमालीची कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. मंथनजी माळी सर पंचाच्या भूमिकेमध्ये मॅन फ्रॉम भूपर आणि शशांकजी पाटील सर मॅन फ्रॉम संदप. मिस टायमिंग बॉल अवे मध्ये फील्ड डाऊन दी बॉल. सो द विकेट किपर देवा शिसवेला आपण तिकडे पाहत आहोत. पहिल्या विकेटचं पतन त्या दरम्यान धक्का क्रमांक पहिला 13 वर. समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती 13. कडक ऊन अगदी आपण पाहतो. दुपारचं हे सत्र आहे आणि सामना क्रमांक पहिला सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये एन्जॉय करत आहोत. जय बोडे क्रिकेट संघ नेवाळी त्यांना फाईट करतोय. अगदी हाकेच्या अंतरावरती असलेलं गाव जय खांडेश्वर गोरपे ऑन साइडला. हवेची साथ मिळाली मिड विकेट बाउंड्रीच्या पलीकडे. देवा शिसवेच्या विरोधामध्ये पहिल्याच बॉलवरती ठोकला हा उत्तुंग षटकार. यावेळेस देखील आपण पाहतोय फटका मिस टायमिंग बॉल अवे मध्ये, पण पुन्हा एकदा कॅच इथे कलेक्ट करता आला नाहीये. .22 22 धावा सध्या धावफलकावर आपण पाहत आहोत. षटक क्रमांक 30 थोडस महागड ठरतं हे षटक. गोरपे संघाने कॅचेस देखील ड्रॉप केलेले आहेत. फर्स्ट कंप्लीट सेकंडचा कॉल रनआउटची संधी आहे. खराब थ्रो थोडासा
कॅज्युअल अप्रोच मी म्हणेन, कारण वेट केलं बॉल गॅदर केल्याच्या नंतर. भगवानला आपण तिकडे पाहत होतो, बॉल कलेक्ट केल्याच्या नंतर थोडा वेळ थांबला होता, त्याने अगदी अनुमान लावला प्रथमतः आपल्याला थ्रो एक्झॅक्टली कुठे करायचा आहे. 14 बॉल आणि 25 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 2 बॉल फार महत्वाचे आहेत देवाशिष साठी. जय खांडेश्वर गोरपेसाठी देखील ऑफ साईडला भिरकावलाय चेंडू, निघालाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार आलाय आणि आता इक्वेशन भरपूर सोपं झालंय. सध्या बॅटिंग करत असताना टीम जय बोरी क्रिकेट संघ नेवाळीसाठी 28 झालेल्या आहेत. 28. परत यार होतं, मिस टायमिंग आहे हा देखील. यावेळेस देखील बॉल मध्ये झेलची संभावना आहे. तिसरा झेल ड्रॉप केलाय गोरपे संघानं. 3 कॅचेस इथे ड्रॉप केल्या जात आहेत. आजचा शेड्यूल जर आपण पाहिलं तर आज 8 संघ स्पर्धेमध्ये आहेत. पहिला सामना नेवाळी जय बोरे क्रिकेट संघ नेवाळी आणि जय खांडेश्वर गोरपे, त्यानंतर चिंचपाडा आणि RB 11 वरप, त्यानंतर भाल ब विपक्ष मांगरू आणि उसाटणे विरुद्ध दहागाव असा पुढचा सामना. 12 बॉल आणि 19 करायच्यात. 12 बॉल 19 गरज. पाण्याची मागणी केली, चला पाणी घेऊन मैदानामध्ये. चला मॅचला करूया पुन्हा एकदा सुरुवात. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी आता आपण पाहिलं तर गरज असेल ती 19 धावसंख्येची. 12 बॉल 19 धावांची गरज. सोनू भांगर सध्या या क्रीडांगणाचा आढावा घेण्यासाठी तिकडे पुढे सरसावले जात आहेत. हिंदी आणि मराठी भाषेमध्ये सातत्याने आपण त्यांचं दमदार समालोचन ठाणे रायगड जिल्ह्यामध्ये ऐकत असतो. कल्याण ग्रामीण मध्ये जास्त पसंती आहे सोनू भांगर यांना. टॉस साठी चला नेक्स्ट मॅच चिंचपाड आणि RB वरप. सध्या आयोजकाच्या भूमिकेमध्ये आमच्या सोनू भांगर. ऑसायला बिगिट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट थर्डला बॉल अडवलाय. डॉट बॉलची समाप्ती. अशा प्रकारचे चेंडू जास्तीत जास्त हाताळणं फार गरजेचं आहे. अजय पाटीलला इन्व्हाइट केले सेकंड स्पेल मध्ये, बिकॉज पहिल्या स्पेल मध्ये त्याने बॅक टू बॅक 4 डॉट बॉल हाताळले होते. सो कुठेतरी मॅचला इंटरेस्टिंग बनवण्यासाठी आता अजय पाटीलला इन्व्हाइट केले सेकंड लास्ट ओव्हर मध्ये. सेकंड लास्ट ओव्हर म्हटलं तर ते प्रत्येकी सामन्याचं प्रतिबिंब असतं. सो सध्या या संघाचा महत्वपूर्ण गोलंदाज बॉलिंग मार्क वरती येतोय.
इम्पॅक्ट टाकला होता. फॉलिंग स्वीप. व्हॉट ब्युटिफुल शॉट इट वॉज. काय जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. खेचून मारा बॅकवर्ड स्कोअर लेगच्या डोक्यावर ठोकलाय षटकार. आपल्याला पाहायला मिळाला. झोपला आणि त्यांना बॉलला पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बिग शॉट. 36 ऑन बोर्ड. 36 धावा सध्या धावपटलावर. 10 बॉल 13ची गरज आहे या मॅच मध्ये. जो गोलंदाज सातत्याने चांगली कामगिरी करत होता त्याचा अगेन्स्ट आलेला मोठा फटका. नेक्स्ट बॉल और तयार. ऑफ साइडला आडव्या बॅटनं सेकंडचा कॉल मिळालाय बट एकावधी समाधान मानावं लागेल. क्षेत्ररक्षण यावेळेस थोडं चांगलं झालंय कारण कॅचेस फार जास्त मोठ्या प्रमाणावरती ड्रॉप झालेत. रोशन या मॅच मध्ये जवळपास 3 कॅचेस ड्रॉप झाल्यात. एक आपण पाहिली समोरची पहिल्याच बॉलवरती मिलिंदने ड्रॉप केली. त्यानंतर भगवानच्या हातामधून देखील एक जेल ड्रॉप झाला आणि ऋतिकने देखील एक कॅच ड्रॉप केली आहे. ऑन साईडला वळवल्या. स्कोअर लेग पंचांच्या अगदी बाजूने बॉल. मागे प्रमोदला आपण पाहतो थोडं मिसफिल्ड त्याने केले आणि थोडं बॅकअप चांगलं होतं. त्या अनुषंगाने 4 मिळाला नाही पण आता मात्र समीकरण सोपं झालंय. सध्या बॅटिंग करत असताना जय बोले क्रिकेट संघ नेवाळीसाठी धावसंख्या 39 वर 37 वरून 8 बॉल आणि 10ची गरज आहे या मॅच मध्ये. 8 बॉल 10चं समीकरण. या ओव्हरमध्ये मॅच खुली करण्याचा प्रयत्न जय बोले क्रिकेट संघ नेवाळीचा आपण पाहतो. फटका चांगलाय. लाजवाब हिट आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहेत आणि पुन्हा एकदा अनुमान लावता आला नाहीये. कॅच वरती पोहोचले होते. झेल खाली तयार होते. हात देखील मांडले होते आणि हातातून निसटला. पहिल्या टप्प्यावरती चेंडू सीमारेषा पलीकडे येतोय. चौकार. ग्रामीणचे खेळाडू देखील सध्या विथ ग्लेअर्स फिल्डिंग करताना तुम्हाला पाहायला मिळतात. सूर्य किरणांचा त्रास जरूर झाला त्या खेळाडूला. त्यासाठी विथ ग्लेअर्स फिल्डिंग करणं फार गरजेचं आहे. 6 बॉल 6ची गरज असेल मॅच मध्ये. सहा चेंडू 6 धावांची गरज आणि या मॅच मध्ये 3 चेंडू 3 धावांचं समीकरण सध्या मैदानाच्या आतमध्ये. मांगरूळ नाईट एसपी ट्रॉफी मांगरूळ नाईटच्या टुर्नामेंट मध्ये अगदी आपण पाहिलं तर सागर फराडच्या सोबत इक्वल पॉइंटने 2 व्हीलर बाईक त्यांनी शेअर केली होती. 3 बॉल 3. चेंडू 3 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. जबरदस्त पहिला सामना अद्भुत रंगला मैदानाच्या आतमध्ये. थरार क्रिकेटचा आपण पाहत आहोत. जबरदस्त सामना. 3 चेंडू 3 धावांची गरज. सुरुवातीला ज्या प्रकारे स्टार्ट मिळाला असं वाटलं की जय बोले क्रिकेट संघ नेवाळी या मॅच मध्ये एकतर्फा बाजी मारेल पण त्यानंतर अजय पाटीलच्या सामन्याला कलाटणी देणारं षटक आणि आता या शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज आतापर्यंत आपण पाहिलं मिलिंद शिसवे सध्या बांधून ठेवते. रोखलंय, थांबवलंय, रोखून धरलंय फलंदाजांना. पायात अक्षरशः बेड्या ठोकल्यात. 3 बॉल 3. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. सिंगल मिळेल. एका धावीवरती समाधान मानावं लागेल. 2 बॉल आणि विजयासाठी 2 धावांची गरज आहे या मॅच मध्ये.
मिलिंद शिसवेने सामना जिवंत ठेवलाय. आरबी वरप राज स्वागत आहे आपलं देखील. मोस्ट वेलकम. मोस्ट वेलकम राज भोईर. अगदी आपण पाहिलं तर वरप संघाचे महत्वपूर्ण ट्रम्प कार्ड आहेत आणि त्याच वेळेला अगदी आपण पाहिलं तर भूमी 11 मांडा संघाचे जेव्हा जेव्हा तो संघ खुल्या गटात खेळतो तेव्हा मॅनेजर म्हणून आपण त्यांना पाहत असतो. 2 बॉल 2 धावांची गरज आहे. चिंचपाडा संघ करणार आपण या लवकर जरा. ऑन साइडला खेळला गेलाय. फटका चांगला आहे. 1 रन कंप्लीट. माही दूर आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि रनआउटची विकेट मिळाली असती पण चुकीच्या एंड वरती थ्रू आणि आपण पाहतोय सामना संपलाय. मॅच फिनिश. जय बोले क्रिकेट संघ नेवाळीनं सामना जिंकलाय. वरपेट अभिनंदन टीम नेवाळी आणि हार्ड लक म्हणूया आपण. टफ लक टीम जय खांडेश्वर क्रिकेट संघ घोरपे. चला टॉस साठी इथे राज भोईरामा जोडले गेले आहेत. मैदानाच्या आतमधून कोणी गाड्या तिकडून घेऊन जाऊ नका प्लीज. जर का केबल तुटली तर लाईव्ह बंद होईल, लक्षात ठेवा. आहे सोनू बांगर. सोनू बांगर यांचे शूटर बघा. थांबवा जरा. टेम्पो थांबवा थांबा. मैदानातून गाडी घेऊन जाऊ नका. वायरी आहे तिकडे. जर कट झाली तर लाईव्ह बंद होईल, लक्षात ठेवा.